बातमी आहे गुणरत्न सदावर्ते यांच्याविषयी। गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिलेला आहे। दोघांचीही एसटी बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। याशिवाय संचालक मंडळानं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की सदावर्ते दाम्पत्यावर उडवलेली आहे। दरम्यान अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याची प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी सामशी बोलताना दिली। या संदर्भात एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती। त्यानुसार आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। गुणरत्न सदावर्ते यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय। गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांना सहकार खात्याने हा मोठा दणका दिलेला आहे। तर या दोघांचीही एसटी बँकेच्या संचालक पदावरून आता हकालपट्टी करण्यात आलेली आहे। याशिवाय संचालक मंडळाने वार्षिक एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या नवीन पोटनियमांना सहकार आयुक्तांनी नामंजुरी दर्शवली असल्यामुळे सदावर्ते पती पत्नीचं संचालक पद आता एसटी बँकेवरचं रद्द झालेलं आहे। सदावर्तेंनी बेकायदेशीररित्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या जे काही विषय आणलेले होते ते बेकायदेशीररित्या आणले गेले। जे पोटनियम बदलायचे होते ते पोटनियमांची माहिती सभासदांना दिली नाही, याची तक्रार मी एसटी कामगार संघटनेच्या वतीनं माननीय सहकार आयुक्तांकडे केलेली होती।